अरे मला एक फोन करायचा आहे, मी आलोच. येईन तो परत. हा, तू आता घरला आलायस ना, हे बघून लई भारी वाटते. आणि त्यात आता तू आमच्या समद्यांबरोबर राहणार आहे, त्यामुळे तर अजून भारी वाटते. खा खा, मस्त बनवलं ना, खा. इकडे ये. हा काय गो? हा काय नवीन तमाशा सुरू आहे यो? हे लोडणं काय आमच्या गळ्यात आयुष्यभर बांधणार आहेस वय? त्याची तुम्हाला काय अडचण आहे? ऐ, इथं कायमची पथारी पसरायचा विचार आहे का तुझा? हा, विसरू नकोस, या सगळ्यामुळं तुझं मेन टार्गेट बाजूलाच राहणार आहे. कळते का तुला? कळते? तू इथं कायमचं राहणार नाही आहेस, तर अक्षराला घरातनं कायमचं बाहेर हाकलून लावणार आहेस. झालं झालं का? अहो माहिती हो मला, माझं टार्गेट ठरलंय आणि म्या ते बरोबर मापलंय सुद्धा. 1 इंच बी इकडचं तिकडं होणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, म्या शौर्यला त्याच्या बापाच्या मारेकऱ्याकडे ठेवीन. असं वाटलं तरी कसं तुम्हाला? हो, बाहेर तर लय पुळका आला होता तुला की एवढंच ओळखलं गो मामा तुम्ही मला. अहो हे समज करायचं ते फक्त देखल्या देवा दंडवत म्हणून. योग्य वेळ आल्याशिवाय आपल्या नख्या बाहेर काढायच्या नसतात मामा. आणि माझा शौर्य त्या अक्षराला चिटकलेला मला चालणार नाही. आणि त्यासाठी ही मेनका काय बी करायला तयार आहे. जे ठरवलं ते ठरवलं, आपण त्यापासून हलणार नाही. ठीक आहे, ठेवतो तुझ्यावर विश्वास. पण या पुढं आणि काय डोक्याला ताप नको बरं का माझ्या. होणारच नाही, काय बी टेन्शन घेऊ नका. पण तुमच्यामुळे माझ्या डोसक्याला काही ताप होणार नाही ना? म्हणजे जो माणूस आपल्या डोसक्याला ताप देत होता त्याचा कणका पाडलाय ना तुम्ही, का अजून सुद्धा डोसकं वर काढीन तो? तुला माझ्यावर विश्वास नाही? ते माणूस लागला कवाच वरच्या वाटेला, त्याची खात्री करूनच मी घरला आलोय. यशवंतचं कुठलं बी काम कधीच अर्धवट नसतंय मेनका. झालं तर मग आपलं काम फत्ते होणं महत्वाचं. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला मिळेल आणि मला पाहिजे ते मला. अरे शौर्य, तुला बी यायचंय माझ्या संग फिराया? हा जाऊया जाऊया, आपण आहे की नाही फिरायला जाऊया. पण आता आहे ना, मला थोडं काम आहे, ते काम करून आलो ना की आपण दोघे मस्तपैकी रंकावर एक चक्र मारून येऊ. हा चल आता बाजूला हो, मला जाऊ दे. हा तुला फिरायला जायचं नाही होय? हारमाशी माझी वाट अडून मध्येच का उभा आहेस? अक्षराला मी घास का भरवला नाही होय? अरे अरे त्याचं काय आहे? अरे तेव्हा समधी होतीत ना व, आणि मला कामाला बी जायचं होतं म्हणून. हा अरे अरे बाळा, खरंच सांगतोय म्या. चावीला कशाला हात लावतोयस? हा चावीला कशाला हात लावतोयस? तू आहेस की नाही लय हट्टी झालायस बघ, ऐकणार नाहीस ना? बरं सांगतो, त्याचं काय आहे, माझी आणि अक्षराची कट्टीपू झाली आहे बघ.
ह्याला कसं समजवायचं आता? बापरे. मेनका, ह्याला घेऊन जा. बोला पवार. सापडला का तो माणूस? नाही ना हो अजून. काल लोकेशन सापडलं नाही का? नाही, लोकेशन सापडलं पण तिकडे पोहोचण्याच्या आधीच तो हातून निसटून गेला होता आमच्या. लई चित्र झालं मॅडम. तो माणूस आहे ना हातात घावायला पाहिजे होता. तुम्ही तो नंबर पुन्हा एकदा ट्रेस केलात का? हो मॅडम, आणि त्याचा मोबाईल बंद येतोय. आणि साहेबांनी सुद्धा आमच्यावर इथं लय वॉच ठेवलाय. त्याच्यामुळे तो सारखा तो नंबर ट्रेस करायला आम्हाला वेळच मिळत नाही. आणि सगळ्यांच्या ड्युट्या पण इथे एकदम स्ट्रिक्ट करून टाकल्यात. त्याच्यामुळे आम्हाला थोडं सुद्धा इकडचं तिकडं होता येत नाही. बरं ठीक आहे पवार. हे बघा, तुम्ही त्रास करून घेऊन काही करू नका. माझ्यामुळे उगाच तुमच्या नोकरीवर अडचण नको यायला. हो मॅडम, त्रास कसला? हो, तुम्ही आमच्यासाठी एवढं समज करतात, आपुलकीने करतात. आम्हाला बी तुमच्यासाठी काय करायची संधी मिळते. जेवढं शक्य आहे तेवढंच करतोय मॅडम. मॅडम, काही माहिती मिळाली तर तुम्हाला कळवतो. ठेवतो मॅडम फोन. जय हिंद. नक्की काय झालं असेल? फोन का बंद असेल? या मेनकानं दुसरा कोणी माणूस हाताशी घेऊन त्याला मारलं तर नसेल ना? शौर्य, अरे काय झालं? कुठे घेऊन चाललायस? शौर्य, काय करतोयस तू? अरे मला सांग तरी काय झालंय? शौर्य, काय झालंय? काय चाललंय काय तुझं? काय हवंय मला सांग. भूक लागली? मग